आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. साताऱ्यात शिवसेनेचा विराट मेळावा, विरोधकांना थेट इशारा, विकास कामांवर भर. साताऱ्याच्या ऐतिहासिक शौर्यभूमीत शिवसेना पक्षाचा विराट मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील गांधी मैदानावर आयोजित या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. साताऱ्याचं रक्त वेगळं असून येथे खालच्या दर्जाचं राजकारण चालत नाही असे ठामपणे सांगत माझ्या वाटेला जो येईल त्याचा हिशेब केल्याशिवाय शांत बसणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना इशारा दिला. योग्य वेळी सर्व गोष्टी उघड केल्या जातील. तसेच सातारकरांच्या स्वाभिमानाशी खेळ करणाऱ्यांना राजकीय नव्हे तर थेट प्रत्युत्तर दिले जाईल असेही त्यांनी ठणकावून सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य करत शिवसेनेची आक्रमक भूमिका स्पष्ट करण्यात आली. आपत्तीच्या काळात शिवसेना नेहमीच अग्रभागी राहिली असल्याचे सांगत महापूर, दरड दुर्घटना आणि इतर संकटामध्ये केलेल्या मदतीची उदाहरणे त्यांनी दिली. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर बाधितांना घरे बांधून दिल्याचा उल्लेख करत प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रकाश टाकला. दरडग्रस्तांसाठी MMRDAच्या माध्यमातून 553 घरे उभारण्यासाठी सुमारे 150 ते 200 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. साताऱ्यात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे सांगत आता युवकांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोयना खोऱ्यातील प्रकल्प तसेच कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल उभारणीच्या कामावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. फलटण येथे IT पार्क व MIDC उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. या मेळाव्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी हजेरी लावत मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.